मित्रांनो, एका गावामध्ये दोन साधू राहत होते. ते दिवसभर भीक मागत आणि मंदिरामध्ये पूजा करत. एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. दोन्ही साधू गावाच्या सीमेलगत झोपडीमध्ये राहत होते. संध्याकाळी दोघे घरी परत आले आणि पाहतो तर काय, वादळी पावसाने त्यांची अर्धी झोपडी तुटली होती. पाहून पहिला साधू रागवला आणि देवाला म्हणला, देवा, तू नेहमी माझ्यासोबत चुकीचं वागतोस. मी दिवसभर तुझं नाव घेतो, तुझी पूजा करतो, ती पण तू माझी झोपडी तोडलीस. त्या गावामध्ये जे चोर, लुटेरे, खोटे लोक आहेत त्यांच्या घराला काही नाही झालं. बिचाऱ्या साधू माणसांची झोपडी तुटली. हे तुझंच काम आहे देवा, आणि आम्ही तुझ्या नावाचा जप करतो, पण तू आमच्यावर प्रेमच करत नाहीस. यावर दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन नाचायला लागला आणि म्हणाला, हे देवा, आज माझा विश्वास बसला की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे. ही आमची अर्धी झोपडी तू वाचवली असणार, नाहीतर एवढ्या जोरदार पावसात माझी पूर्ण झोपडीच उडून गेली असती. ही तुझीच कृपा आहे की आमच्याकडे अजून डोकं झाकण्यापुरता निवारा आहे. निश्चित हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे, आणि म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून पूजा करेन, कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूपच वाढला आहे. तुझं सदैव जय जयकार हो. तात्पर्य: नेहमी सकारात्मक विचार करावा. धन्यवाद. बोधकथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.